मला एक बँड मालक ना फोन आला सकाळी 7 वाजता. त्या दादा त्या म्हणणार दादा म्हणे मी तुम्हाला केरोज ना कॉल करू फोन लावा ना मी प्रयत्न करा ना तू पण मी करा नाही मग आता का प्रयत्न करा मग म्हणे मी करते नाही म्हणे हिंमत म्हणतं काय आहे ना म्हणे मी तुम्हाला बोलावणार होतो म्हणे बँडने ओपनिंग साठी तेच नाही मार्च एप्रिल मध्ये बँडने ओपनिंग पण मग मी घाबरी घेऊ म्हणे म्हणतं का म्हणे मी तपास करा म्हणे एक ठिकाणी तुम्हाला कॉल लागा नाही तर तेच नाही मला सांगा की नाही त्या 40,000 50,000 रुपये असं एक कार्यक्रम नव्हे तेच म्हणतो इथला पैसा तुम्ही कोण सांगा म्हणतो तेच नाव नाही सांगा मला पण दादा मला गणच लोक म्हणला होतस मी जडे जडे कार्यक्रम करी उनू तडे तुम्ही तपास करा तेच नाही दिलेत का नाही दिलेत पैसा आणि कितला दिल असतील तर कितला दिलेत मना पण तसा विषय नाहीये मी पैसाच न बोलतच नाही मला तारीख सांगते गाव सांगते मी डायरेक्ट बुक असेल तर नाही सांगस नाही बुक असेल तरी बी त्यातले सांगस एक दिवस मग मी 5 कार्यक्रम अरेंज करेल एक दिवस तर मी लिहिलेस मी कोणी नाराज करत नाही पण असा गैरसमज निर्माण करू नका तुम्ही जर कॉन्टॅक्ट करणार असेल तर 2 व्हॉट्सअप नंबर आहेत येस नावर तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करा कॉल लागत नाही कारण की लोक रेकॉर्डिंग करलेतच नाश व्हायरल कर देतोस बदनामी कर देतोस म्हणजे मी सिम कार्ड बंद कर दिलेत नाही तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा नाही तर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा मी नक्की तुम्हाला रिप्लाय देसू गैरसमज काढी टाका 21 तारीख म्हणजे आज संध्याकाळी 8 वाजता तरडी गावमा खानदेशना सर्व कलाकार यावा आहेत तर तडे मी पण येणार आहे तर तरडी गाव आणि तरडी गाव मधला पंचक्रोशी मधला लोक असले म्हणे विनंती आहे जर तुम्हाला रिकामपण असेल तर तुम्ही या अलीदादा तेच निवासीने हळद ना प्रोग्राम आहे तर तुम्ही नक्की या 22 तारीखले चोपडा तालुका मधलं किनोद गाव तडे प्रभू श्री रामना खूप मोठा महोत्सव साजरा करणार आहेत त्या लोकांनी पण मला आमंत्रण करेल तर आम्ही तडी येणार आहेत 22 तारीखले 4 वाजता येसू आणि अजून डबल 22 तारीखले संध्याकाळी 6-6:30 पर्यंत मी निमगुळ शिरूर पासलं धुळापासलं ते शिरूर आहे ना शिरूर पासलं निमगुळ आहे तडे साई सम्राट बँडनी ओपनिंग आहे संध्याकाळी 6 पर्यंत मी तडे पोहोचे जासू तर निमगुळ आणि निमगुळना पंचक्रोशी मधला लोकांनी मला विनंती आहे तर जर तुम्हाला रिकामपण असेल तर तुम्ही तडे नक्की या धर्मापेक्षा मी नाही कोणीच मोठा नाही विषय काय होता तो दादानी स्टोरी टेल होती स्टोरी त्याने आयडीवर स्टोरी टेल होती त्यानं नाव लिहिलं होतं त्यांना फोन नंबर टाकला होता 2-3 फोन नंबर आणि मी यात्रा वगैरे करस तर मला संपर्क साधा असं त्यांनी बॅनर बनायला होतं तर स्टोरी त्यांनी मला आणि अजून इतर 5-6 लोकसले त्यांनी मेन्शन करले होते मनी प्रोफाईल घ्यायचं तुम्ही देखल्या मनी प्रोफाईल मा आते बी कमीत कमी 4-5 स्टोऱ्या मध्ये मेन्शन करले मला जसा टाइम राही ना तसं मी मना गाण्यावर असो किंवा दुसराच ना गाण्यावर असो त्या लोकांनी मला फॉलो करो अगर नको फॉलो करो 50% लोक मला फॉलो करतात नाही त्या स्टोरीज मा पण मी तरी सुद्धा त्यासले मेन्शन बॅक द्यावा मग काही मी कमी नाही जाणार जर त्या खुश होत असतील त्यासनं चेहऱ्यावर जर स्माइल येत असेल त्यापेक्षा मोठं पुण्य नाहीये पण हा भाऊ काय मना दुश्मन नाही होता तो भाऊ यात्रा करा ना धर्मानं काम करा ना चांगलं काम करा ना प्रोत्साहनच द्यायला पाहिजे पण त्या दिवस काय होईल ना गडबड मला लक्ष घेणे पण त्या दिवस पण दुसऱ्या स्टोऱ्या मेन्शन करल्या जातात 70-80 स्टोऱ्या मेन्शन करल्या जातात पण हा भाऊने स्टोरीकडे मला लक्ष घेणे आता इथला लाखो लोक फॉलो करतात तर प्रत्येकनं ते काढायला थोडस विसरी जास्त माणूस तर तो भाऊने काय कर मन बायकोना डीपीवरला फोटो काढ टाका आणि व्हिडिओ बनाय टाका बराचसा लोकच नाही फोटो त्यांना मग ते का भाऊ कोणी बी माय असो कोणी बी बहीण असो कोणी बी बायको असो जर आपली आता आमनं घरमा काय चालू आहे मला माहितीये हाई घटना आतीने नाही बरं हाई 4-5 महिना पहिले घडी जायला घटना आहे आता तिना फोटो त्यांनी काढीसनी व्हिडिओ बनावा आणि त्या व्हिडिओ मा सांग की या हिंदू धर्माला विरोध मा आहेत या हिंदू धर्माला सपोर्ट करतोच नाही तो भाऊनी फक्त स्टोरी मेन्शन नाही करी म्हणी ती बी चुकीसन वहिनी तिथला मग तो भाऊनी असं सांग की या हिंदू धर्माला विरोध मा आहेत या हिंदू धर्माला सपोर्ट नाही करतस जर अशी चुकीनी जर आपण पसरीन तर मग कोणी बी असो माय असो बहीण असो तर मग माणूस मग मी तो बोले फोन लावो म्हणताय काय करत तुम्ही म्हणे तुम्ही म्हणे स्टोरी का मेन्शन नाही करी म्हणे पहिला मुद्दा तर असा आहे ती आयडी मनी वाली बरोबर त्यांना कोणती स्टोरी मेन्शन करणी आहे कोणती नाही करणी आहे त्यांना पूर्ण अधिकार मला येत पण
मी ते सर्व विसरीसनी ग्रामपंचायत सारखी म्हणे आयडी ले समजस आणि 10 फॉलोअर असो 20 फॉलोअर असो 30 फॉलोअर असो तो माणूस मला फॉलो करो अगर नको करो मी ती व्यक्तीने स्टोरी मेन्शन कर देस. मी देखत नाही यांनी जात काय आहे, यांना धर्म काय आहे, यांना पंथ काय, मी ते देखत नाही. मी फक्त एवढंच सोचस की यांनी स्टोरी मेन्शन करा नंतर यांना चेहरा स्माइल येईन, याला आनंद भेटेन. फक्त मी तो भाऊनी स्टोरी मेन्शन मनावरी वहिनी तो काही मना दुश्मन नाही होता. त्याने डायरेक्ट व्हिडिओ बनाय टाका. मग मी त्याला कॉल करा भाऊ तू धर्मानं काम करा ना ठीक आहे योग्य आहे तू स्टोरी मेन्शन करी मनावरी नाही वहिनी पण मग असं नाही ना की तू तिनं फोटो काढलेशी व्हिडिओ बनायची. हाही घटना 4-5 महिना पहिलेच नाही बरं रामनं बोलणं होय ना तर ते 12-13 मिनिटांनी रेकॉर्डिंग त्यांना होती. तर आता 2-3 दिवस पहिले आई राम बोरीसनी यात्रा मी गेलो होतो त्या व्हिडिओ व्हायरल ना थोडा पब्लिक ना तर मला समजी की कोण पोटमा दुखी राहणं आणि मला माहिती आहे बरं हाई सर्व जे मन विरोध माझे षडयंत्र उभी राहणं हाई मनी जी बदनामी होई राहणी ती बदनामी देखील कोणा चेहऱ्यावर स्माइली राहणी हाई मला माहिती आहे आणि कोण याला प्रोत्साहन दिलं हाय बी मला माहिती आहे. ते तो भाऊनी रेकॉर्डिंग टाकी छोटीशी रेकॉर्डिंग टाकी 10-15 सेकंदनी आणि त्यानं मला सांगा तुम्ही मला गरीब तुम्ही मला भिकारी बोलणार तुम्ही मला ढोंग बोलणार. ठीक आहे 5 मिनिटापुरता तो भाऊनं खरं बी मानल्या. मन म्हणणं काय होतं दादा आमना फॉलोअर कमी होतात 114 फॉलोअर होतात आम्ही लोकसपासून भीक नाही मागी मनी लोकसपासून भीक नाही मागी. मी असं नाही बोललो की तू भिकारी असं मी असं बोललो की मनी लोकसपासून भीक नाही मागी मी मन मेहनत करत घेऊ म्हणून कष्ट करत घेऊ आमना व्हिडिओ बनवत घेऊ. एक बी व्हिडिओ मी सांगेल नाही की मला फॉलो करा मला लाईक करा वगैरे वगैरे मी असं बोललो त्याला. दुसरा विषय ढोंग करा ना तो विषय कसा होता जो तो जनतेना धर्मानं काम करत बरोबर. शिवजयंतीले गणपती उत्सवले दुर्गादेवी उत्सवले बाकीना जेवणचा गाय गोमातासाठी जे मी करस ते मी सोशल मीडियावर नाही टाकस. मी मन धर्मानं कामसाठी जे काम करस त्यांना मी देखावा नाही दावस. हा शब्द मी बोललो होतो त्यांना धना मवैया चोपडा तालुका मधलं विरवाडा गाव आहे त्या गाव मधला लोकसले तुम्ही विचारा की हाऊ भाऊ छत्रपती शिवाजी महाराज बद्दल यांना काय विचार आहेत. मी 100 रुपया गोया करीस आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जयंती साजरी करेल आहे. तुम्ही मला गाव माझे तुम्ही वय कशी तर तुम्ही विचार दे का आणि तुम्ही असं वाटत की हो असं रिकामा काम करस. दादा मी पुन्हा मोठ आता काय सांगू तुम्हाला मी पुणे युनिव्हर्सिटीला मला शिक्षण चालू आहे PhD चालू आहे म्हणे आणि मला स्पेशल विषय आहे इतिहास मराठा साम्राज्याना इतिहास छत्रपती शिवाजी महाराज पासून ते पेशवापर्यंत हा इतिहासवर मी अभ्यास करणू काय आता तुमले मी छत्रपती शिवाजी महाराजना विरोध करीस मला काय भेटावे धर्मना आणि त्या महाराजांना विरोध करीस मला काय भेटेन. विषय तो नाहीये. विषय काय आहे आता रेकॉर्डिंग 4-5 महिन्यापासून होती तो भाऊनी आज का बरं अपलोड करी ती रेकॉर्डिंग आणि थोडीशीच का अपलोड करी आणि तडे लिखी दिनं भूषण सोनवणे मला असं बोलला तसं बोलला. बरं मी त्याला फोन लाईस सांग दादा तुम्ही तो व्हिडिओ अपलोड करेल तो चुकी ना करेल नाही म्हणे तुम्ही मला तवा बोलतात म्हणे तसं म्हणतो ठीक आहे मी तर बोलेल नाही तुले बोलेल नाहीये पण जर तुला वाटत असेल की मी तुले बोलेले तर तू खानदेश मधला कोणता बी चौक मला बोलाव मी तुला पायावर दूध टाकस तुला अभिषेक करस आणि माफी मागस आणि तू व्हिडिओ बनायले की भूषण सोनवणे मन समोर झुकी घ्या मन समोर नतमस्तक होई घ्या असं तू व्हिडिओ टाकी दे म्हणतो मी झुकी द्यास मला काय त्या आयराणी मा म्हणे नमेसो भारी बरे आपण काय लेवाले मला पटीन तळे सांगा मी कडे माफी मागायला तयारी असं मी त्याला बोलणं तू ना गावले जास महादेवर मंदिरावर जास आणि मी झुकी जास मी माफी मागेल ना व्हिडिओ टाक दे म्हणतो तू नाही 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 म्हणे तसं नाही मी विचार करसो म्हणे मी नंतर आहे करसो म्हणे. मी त्याला हजारदार बोलणं भाऊ मी तुला माफी मागस तुला जर वाटणं तुला मन दुखणं ना मी तुला ढोंगी बोलणं तुला पाखंडी बोलणं जे काय बोलणं त्याबद्दल मी तुला माफी मागस म्हणजे मी तयार आहे. म्हणे चुकी नाही आहे मला माहिती आहे पण चुकी नसताना बी मी तो बापा तयार आहे की मी माफी मागस खानदेशना कोणता बी कोपरा आम्हाला बोला मी तयार आहे माफी मागायला तरी बी तो भाऊ रेकॉर्डिंग टाकीच राहणार. 4-5 महिना पहिलेच नाही रेकॉर्डिंग आते जेव्हा रामबुरीची यात्रा मा सतीमाय मला प्रसन्न होईनी सर्व दुनियाने देख त्या व्हिडिओ लोकसपर्यंत पोहोचणार
मनावर प्रेम करणारी मंडळीले आनंद होय ना, आणि जो दुसरा पट्टा आहे त्याला एकदम पोटमा दुखणं. तुम्हाला सांगू का, बठ्ठी दुनियाला माहिती मन घरमा काय चालू आहे. घर नाचणं तर विषय सोडी द्या. कोणी स्टेजवर चढस माईक मा कुत्रा म्हणस, कोणी काय फोन मा म्हणस तुनी अवकात नाही, तुन आमनं जीवर मोठा व्हायले. या 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 पट्टा अजून वेगळा, तेसले तर गैर आनंद होईल ना. अजून मनाबद्दल जो चांगला व्हिडिओ राही ना तरी या कमेंट नाही करत, पण देखतीन व्हिडिओ. आणि मनाबद्दल जो वाईट व्हिडिओ राही ना तरी यशना कमेंट वर कमेंट, लाईक वर लाईक, यसले आनंद असतो. पण ठीक आहे, जर मी झुकानंतर मना अपमान व्हानंतर, मनी बदनामी व्हानंतर जर तुमनं घरमा आनंद येत असेल तर ठीक आहे, मनी बदनामी चालू ठेवा. पण मन असं धर्माले, छत्रपती शिवाजी महाराजले किंवा भाऊ तुने ह्याची इच्छा होती ना मी तुला समोर झुकायला पाहिजे. झुकी घेऊ त्यानं मग काय वाईट आहे. मला काहीच कमी नाही. 10 फॉलोअर वाला माणूस पण झुकायला लावा मला, मी झुकी जास्त. आणि मला ते बोलामुळे जर कोण मन दुखायला असेल तर मी माफी मागस. आणि मी तुम्हाला अजून सांगस, मी माणूस देखस, माणूस त्यांना मधली कला देखस. तो हिंदू धर्माना आहे, बौद्ध धर्माना आहे, का मुस्लिम धर्माना आहे, का तो जैन धर्माना आहे, ते मी देखत नाही. कलाकारले जात पात धर्म राहत नाही. मी ग्रेट कलाकार नाहीये, पण मी एक छोटा कलाकार आहे. पण मारे ज्या प्रिन्सिपल आहेत त्या मला माहिती.